कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुमे ए कुमुद, सुशे ए सुशीला, या थोड्या गप्पा मारू. कामाच्या रगड्यात बायकांच्या गप्पाच होत नाही. अगं ते पाहुणे यायचे कळल्यापासून ना माझ्या हातापायातले त्राणच गेले. कोणती वस्तू घेतली ना गळूगळूच पडायची. आता मोरीमध्ये गेले, तांब्या घेतला, बत्कन खाली पडला. नुसतं छातीमध्ये धड 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 धड. कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धड धड व्हायले, माझ्या तर छातीमध्ये नुसतं चम 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 चम. अगं बोलू नका का, रात्र थोडी सोंग फार. सुशे तू एक काम कर, आपल्या समध्या पोट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहते ग. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुतेत तसे लेकर धुवा. आज पोट्टे कलही केल्यासारखे दिसले पाहिजेत. नाही तर काय, मला फार आहे म्हणजे पोट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ येते. सुशे तू हसू नको, तू पोट्ट्यांना खाऊ घाल. पोट्टे नाही 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 म्हणले ना त्यांना आडवं पा. त्यांच्या छाताडावर बस. तुझं वजन जरा जास्त आहे आणि घासको मेल्यांच्या नरड्यात. नाही तर काय, मला फार आहे म्हणजे पोट्ट्यांचं. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येते तर आईच्या कंबरड्याला असे उडी मारून लटकतीत आणि त्या पाहुण्याकडे बघून आई भूक आई भूक असं करते. म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकर दुष्काळातले. त्याच्यामुळं त्यांच्या खिशात रुमाला द्या, दस्त्या द्या. दस्त्या दिल्यानंतर त्यांच्या खिशात ऐका ना वंश, मला काय म्हणायचं वंश, भरभर भरभर कामाची तयारी करून घेऊ वंश. ऐका ना वंश, तुम्ही वरती जा, पाहुण्याची खोली, आडगळीची खोली. मला काय म्हणायचं, ऐका ना वंश. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तरतर करत निघून गेली. वंश नणंद गेली का ग? काय गेली? काय गेली? गेली अजिबात काम करत नाही. कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडतीने असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला लागले. पण बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. वैसो नणंद फार कटाळे हिच्यामुळं, फार कटाळे. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते, उचल रे बाबा उचल. तेव्हा एक रजा टाकून कुठे गेलाय कोणास ठाऊक, अजून उचलं ना. का माझंच वजन जास्त झालंय. परवाचीच गोष्ट सांगते. परवा मी नामचे हे ग, आमचे हे वाट्यावर घटकाभर गप्पामध्ये बसलो होतो. मी नामचे हे, हा हे ग, अग हे जन्मोजन्मी. एकातच कटाळा आलाय. ज्या हसल्यात त्यांना सुद्धा. तर मी नामचे हे वाट्यावर घटकाभर गप्पा मारीत बसत होतो. तर मी ह्यांना म्हणलं, तुम्ही तुमच्या बहिणीला समजून का नाही सांगत? एखादं वशट भांडं पडलेलं असलं इसून ठेवा, कपडा पडलेला असला घडी करून ठेवावी, काडी पडलेली असली उचलून ठेवावी. आपलं हक्काचं माणूस म्हणून मी आमच्या ह्यांना सांगितलं. आपलं हक्काचं माणूस कोण आहे ग? आपले हक्काचं माणूस माझ्यावरच ओरडलं. म्हणले चॉ बोलू नको, चॉ बोलू नको, चॉ बोलू नको. इतकं बोल, इतकं बोल. फार बोलले. आपलं नशीबच फुटकं. जिथं हात घालायला लाव तिथं भोका निघायला लागले.
तरी मी माझ्या वडिलांना म्हणले होते बरं मला या घरात देऊ नका देऊ नका. नाही ऐकलं माझं. माझ्या पाठीवर हात फिरू फिरू म्हणले बेटा मोठं घर मोठं घर मोठं घर हे मोठं घर. बडा घर पोकळ वासन हवा जाते भसा भसा. आली का ग? घाबरते काय? फक्त ती आली की सांग. आणि हिचं कसं आहे माहिती का, काही चांगलं झालं ना मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. माझ्यामुळं झालं माझ्यामुळं झालं माझ्यामुळं झालं. सत्यनारायण झाला माझ्यामुळं सत्यनारायण झाला. हिच्यामुळं सत्यनारायण वरून रजा टाकून खाली आला. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले 10वीला. माझ्यामुळं प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. लोकांच्या दाराच्या कड्या वाजू वाजू सांगायली. हिच्यामुळं ही ढ मिली. हिला यष्टीच्या पाट्या वाचता येत नाहीत आणि पू असं उलट वाचित. हिच्यामुळं शेतात हरभरा टरारून वर आला हे असं दाना टाना. माझ्यामुळे हरभरा टरारून वर. हिच्यामुळं हरभरा टरारून वर. जणू काही हिनच पाडलाय पाऊस. वरती जाऊन ढग हलविल येत. ढगाळी मेली. काही चांगलं झालं माझ्या. अहो एवढंच काय, सुलूवंशांना लेकरू झालं. आणि आवरावरी झाली अख्खं वराड. विमानतळावर जवळ येऊन पोचलो. लंडनच्या तयारीला लागलो. वराड पहिल्यांदाच विमानाला बघत होतो. त्या विमानाला बघितल्या बरोबर आता माय हे एवढं आहे का बंबाळाची बंबाळ. आणि अख्खं निघत आहे. तुकड्या तुकड्यात नाही जात. माय खालून तर हितकुलच दिसतं ते. ना गा बाई मला भोंड्या यायल्यात. एक इबली स्पॉट वरच्या पायरीवर चढ. आणि वरच्या पायरीवर चढून आत्या म्या वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर. आत्या मग आपल्याला सांग, समजा आपण या बुंग मध्ये बसलोत आणि हे बुंग वरती गेल्यानंतर बटकन खाली पडला तर. ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. अभद्र मेलं. मला या गाबड्याला कुठं न्यायचं म्हणलं ना छातीमध्ये धस्स होत. मागच्या महिन्यात आलं हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला. तिथं समद्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. निवळ मेला बापावर गेलंय. पटा 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 सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि त्या प्रचंड बुंगनं वराडाला घेऊन झेप घेतली लंडनच्या दिशेनं. एकदम झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.